रोल आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। मात्र असं असताना महाविकास आघाडीमध्ये कुठलेच ठाकरे चालणार नाहीत अशा प्रकारचं विधान जे आहे ते भाई जगताप यांनी केलेलं आहे। त्यावर बोलायला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ थेट आपल्यासोबत आहेत। दादा, मला एक सांगा की भाई जगताप म्हणतात महाविकास आघाडीमध्ये कोणतेच ठाकरे चालणार नाही, काय प्रतिक्रिया असेल? देश पातळीवर इंडिया अलायन्स कार्यरत आहे। पूर्वी महाविकास आघाडीच्या अनुषंगानं भाजपला दूर ठेवण्याकरता आणि भारताच्या संविधानाचं संरक्षण संवर्धन करण्याकरता आघाडीचा धर्म हा पाळण्याच्या अनुषंगानं एक राजकीय अपरिहार्यता होती आणि त्या भूमिकेतून आणि त्या दृष्टिकोनातून विधानसभा आणि लोकसभा या दोन निवडणुका आम्ही लढल्या। दरम्यानच्या काळात काही काळ महाविकास आघाडीचं सरकार देखील महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होतं। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था आल्यात आणि प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याच्या अनुषंगानं त्यांचा एक अधिकार आहे आणि त्यानुसार चर्चा ही सर्वत्र सुरू आहे। भाई जगतापांनी जे केलेलं जे वक्तव्य आहे ही त्यांची भावना आहे आणि ही त्यांचीच नव्हे तर मुंबईतल्या अनेकांची अशा प्रकारची भावना आहे। नुकताच मुंबईमध्ये एक बैठक देखील झाली होती। त्या बैठकीमध्ये हा सूर त्या ठिकाणी समोर आला होता। पूर्ण नवनियुक्त कार्यकारिणीच्या सदस्यांनी देखील तशाच प्रकारची भावना व्यक्त केली होती। त्यामुळे त्यांनी ही व्यक्त केलेली स्वतःची आणि कार्यकर्त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। मात्र अलबत्ता या संदर्भामध्ये सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय हा घेण्यात येईल। परंतु वर्षा गायकवाड देखील असं म्हणतात की ठाकरे जे आहेत ते संविधानाला मानत नाही म्हणून ते महाविकास आघाडीमध्ये घेणार नाही किंवा त्यांनी न यावं अशा प्रकारची भाषा केली। त्यांनी नेमकेपणाने काय म्हटलं या संदर्भामध्ये माझ्याजवळ माहिती नाही। मात्र एकंदरीत काँग्रेस पक्ष हा सिम्बॉल जो आहे काँग्रेस पक्षाचा हा दिवसेंदिवस आघाडीमुळे हा कुठेतरी आपण घेऊन जात नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही, अशा प्रकारची एक खंत असल्याची एक पार्श्वभूमी सदरू या सर्व वातावरणाला गोष्टींना आहे। निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही, एकदा जाहीर निवडणुका होतील आणि त्या जाहीर झाल्यानंतर मागे पुढे या संदर्भामध्ये अधिक स्पष्टतेच्या अनुषंगानं आम्ही माध्यमांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर जाऊ। हे होते हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अद्यापही निवडणुका जाहीर झाल्या नाही, मात्र ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेसच महाविकास आघाडीचा जो काही निर्णय असेल तो त्या ठिकाणी स्पष्ट केला जाईल। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।